महिलांना घरकाम हे कधी कधी कंटाळवाणे वाटू लागते. कामाकडे बघू सुद्धा वाटत नाही. तोच पसारा, तेच अस्ताव्यस्त घर पाहून तर खूपच कंटाळा येतो आणि त्या कामाचं ओझं वाटू लागतं. पण जर आपण त्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला तर तेच काम आनंदाने होऊ शकते. शिवाय कंटाळा न येता कामे पटापट होऊ लागतात आणि कामे पटापट झाल्यामुळे तुम्हाला स्वतःसाठी वेळ देखील खूपच शिल्लक राहणार आहे. मग याच विषयावर आपण आज बोलणार आहोत. तर मैत्रिणींनो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तेच तेच काम, तोच स्वयंपाक, तोच पसारा, लादी पोछा या सर्वांचा कंटाळा आलाय का? तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहे, असे काही रुटीन शेअर करणार आहे ज्यानंतर तुम्हाला कामाचं ओझं तर वाटणारच नाही, शिवाय काम करताना आनंद तर नक्कीच होणार आहे. पाहूया त्या 10 टिप्स. नंबर 1, सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठण्याची सवय लावा. सकाळी लवकर उठल्यामुळे तुमचा दिवस लवकर सुरू होतो आणि त्यामुळे तुम्हाला वेळ देखील जास्त मिळणार आहे. उशिरा उठल्यावर अंगात आळस येतो, कंटाळा येतो आणि मग कामे सुद्धा करू वाटत नाहीत. त्यामुळे संपूर्ण दिवस त्या कामामध्येच निघून जातो. शिवाय आळस आणि कंटाळा देखील येतो. या उलट जर तुम्ही लवकर उठला तर लवकर उठल्याने तुम्हाला फ्रेश वाटते, कामे आपली पटापट आवरतात. तुम्ही कधी ही गोष्ट नोटीस केली आहे का की जेव्हा तुम्ही लवकर उठता तेव्हा तुमची सर्व कामे पटापट लवकर झालेली आहेत? कमेंट करून नक्की सांगा. लवकर कामे आवरल्यामुळे तुम्हाला स्वतःसाठी वेळ देखील जास्त मिळणार आहे आणि कामाचा कंटाळा तर येणारच नाही. आपण काय करतो, उशिरा उठल्यावर घाईघाईत काम करायला लागतो, पण कामे तर पूर्ण होत नाहीत, पण कंटाळा मात्र खूपच जास्त येतो. माझे तर असेच होते. ज्या दिवशी मी काही कारणाने उशिरा उठले त्या दिवशी संपूर्ण दिवस कामातच जायचा. पण जेव्हापासून मी ही टिप फॉलो करते तेव्हापासून माझी कामे तर पटापट होतात, शिवाय काम करताना आनंद देखील वाटतो. कामे उरकण्याचा आनंद आणि वाचणारा वेळ हे दोन्ही पण आपल्याकडे राहते. म्हणून लवकर उठण्याची टिप नक्की लक्षात ठेवा. नंबर 2, नुसताच कामांचा विचार करत बसू नका. आपण काय करतो, नुसताच कामांचा विचार करत बसतो आणि म्हणतो मला हे करायचे, मग ते करायचे असे म्हणत राहतो आणि त्यामुळे कामाचं ओझं वाटू लागतं आणि कंटाळा येतो. पण तसे न करता प्रत्यक्षात कामांना जर सुरुवात केली तर कामाचा कंटाळा तर येणारच नाही. काम करताना पुढच्या कामाचा विचार न करता कधीही काम करायला सुरुवात करा आणि काम करताना नेहमी मन लावून करा. पहा काय फरक पडतोय. नंबर 3, दृष्टिकोन बदला. हे लक्षात घ्या की तुम्ही ही कामे कोणासाठी करत आहात. ही कामे नसून तुमच्या कुटुंबाप्रती तुमचं प्रेम आहे आणि हे जेव्हा तुम्ही लक्षात घ्याल, समजून घ्याल ना, तेव्हा तुम्हाला कामाचा कंटाळा तर वाटणारच नाही. कधी कधी कंटाळा येतो, पण त्यासाठी पुढे व्हिडिओ पाहत राहा आणि त्यासाठी काय गोष्टी फॉलो करायच्या आहेत हे देखील पहा. नंबर 4, मी टाईम. मी टाईम म्हणजे काय? स्वतःसाठी वेळ. काम करत असताना मन रमवणं खूपच महत्त्वाचं आहे, तरच त्या कामाचा कंटाळा येणार नाही. तुमची आवडती गाणी ऐका, भजन लावा किंवा आपलं गृहिणी फॅशन लाईफ चॅनलचं मोटिवेशनल व्हिडिओ पण देखील खूप आहेत, ते लावून द्या आणि काम करत ते आपल्या कानावरती पडू द्या. कारण काम करता करता प्रेरणादायी व्हिडिओमध्ये आणि एखाद्या आवडते सॉन्गमध्ये जर आपण दंग होऊन बसलो तर तेव्हा आपल्या हातून कामे पटापट होतात आणि कामे कधी संपवू आपण ते देखील आपल्याला समजत नाही. त्यामुळे काम करता करता स्वतःला खुश ठेवा, आनंद ठेवा आणि काहीतरी चांगलं ऐका. नंबर 5, सतत काम करत राहू नका. 25 मिनिटे काम मनापासून करा आणि त्यानंतर 5 मिनिटाचा ब्रेक घ्या. मग या 5 मिनिटात पाणी प्या, थोडं शांत बसा. यामुळे तुम्हाला थकवा जाणवणार नाही आणि पुढच्या कामाचा कंटाळा वाटणार नाही. कारण हा 5 मिनिटाचा ब्रेक एखाद्या मशीनमध्ये इंधन घालण्यासारखा आहे. नंबर 6, स्वतःलाच बक्षीस द्या. एखादं मोठं काम संपल्यावर स्वतःचंच कौतुक करायला मात्र विसरू नका. समजा तुम्ही टू डू लिस्ट बनवलेली आहे, सर्व कामे पूर्ण केलेली आहेत, पूर्ण घराचं क्लिनिंग केलेलं आहे, तर स्वतःला सांगा आज मी खूप छान आणि खूप संपूर्ण काम केलेलं आहे. मग मी स्वतःसाठी काय करू शकते? मग एखादा आवडीचा पदार्थ खा, 10 मिनिटे तुमच्या आवडीची मालिका बघा आणि निवांत बसा. त्यामुळे पुढच्या कामांचा कंटाळा तुम्हाला येणार नाही. ही गोष्ट तुम्हाला ऐकायला विचित्र वाटत असेल, पण ह्याचा फरक खूपच पडतो. नंबर 7, टू डू लिस्ट बनवा. बघा, कामाचा डोंगर दिसला की कामाचा कंटाळा येतो. त्याऐवजी कोणती कामे कधी करायची याची लिस्ट बनवा आणि सकाळी कामे एकाच वेळी न करता कामाची विभागणी करा. त्यामुळे थकवा येणार नाही. नंबर 8, रात्रीची पूर्वतयारी. समजा उद्या नाश्त्याला काय करायचं आहे, कोणती भाजी बनवायची आहे, स्वयंपाकात काय बनवायचं आहे ते आदल्या दिवशीच ठरवून ठेवा. त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्याचा वेळ देखील वाचणार आहे. शिवाय आपण पटकन स्वयंपाकाला, नाश्त्याला सुरुवात करू. त्यामुळे कामाचा कंटाळा वाटत नाही, कारण स्वयंपाकातला काय करायचं आहे, भाजी काय करायची आहे हा विषयच कंटाळवाणा आहे आणि ह्या विषयातच आपण कंटाळून जातो. तुमच्याही बाबतीत असं होतं का? कमेंट करून नक्की सांगा. नंबर 9,
दिवसाची सुरुवात छान करा. दिवसाची सुरुवात जर छान शांततेत केली ना, तर सकाळ पॉझिटिव्ह ऊर्जा वाढवली आणि आवडीच्या कामाने सुरुवात केली तर इतर कामाचा कंटाळा वाटतच नाही. नंबर 10. 10वी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला काहीतरी वेगळंच वाटेल, पण बघा ना, न आवडती कामे आपण कंटाळवाणी कामे जर सकाळी फ्रेश वातावरणात जर केली तर त्या कामांचा कंटाळा येत नाही आणि आवडीची कामे आपण ते नंतर करूच शकतो, अगदी आवडीने, मग ती कोणतेही काम असो. लक्षात ठेवा, तुम्ही आनंदी उत्साही राहणं घरासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. या टिप्स वापरून तुम्ही पहा आणि मला सांगा की तुम्हाला कामात उत्साह वाटतोय म्हणून. आणि या टिप्स कशा वाटल्या तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ प्रत्येक मैत्रिणींना, प्रत्येक गृहिणींना शेअर करायला विसरू नका. आणि गृहिणी फॅशन लॅब या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत, नवीन टॉपिकसोबत. आजचा व्हिडिओ सर्वांनी पाहिल्याबद्दल धन्यवाद.